आता माझ्या ना आजच्या व्हिडिओचं टायटल म्हणजे कसं आहे, इंग्लिश वर्सेस शुभम बर्टे. म्हणजे कसं मी सांगतो बरं का, की मला मेनली इंग्लिश विषयाबाबतीतच का बरं एवढं असं हे पॅशन आहे मला ते माहीत नव्हतं बरं का. आणि ते पॅशन कसं क्रिएट झालं ते सांगणार मी आता. ते पॅशन क्रिएट व्हायचं कारण असं आहे, सुरुवातीला काय व्हायचं मला मराठी, हिंदी आणि इंग्लिश हे तीन विषयाचं प्रोनाऊन्सिएशनचा मला 1st to 4th खूप प्रॉब्लेम होता बरं का. म्हणजे प्रोनाऊन्सिएशन मला उच्चार करता येत नव्हतं बरं का, फ्रँकली उच्चार करता येत नव्हता. बट जसं जसं वेळ घेत गेला 1st to 4th मी बोलायला पण घाबरायचो खरं म्हटलं तर. मराठी, हिंदी, इंग्लिश कोणतीच भाषा मला प्रॉपर बोलता येत नव्हती. जे बोलायचं ते बी एकदम प्रॉपर आणि एकदम फास्ट आहे आणि बोबडं बोलायचं बरं का, जे समोरच्या व्यक्ती समजत नव्हतं. ठीक आहे. 5वी-6वीला आलो तेव्हापासून थोडंफार इंग्लिशचं थोडंफार नॉलेज होतं फक्त. मराठी, हिंदी विषय प्रॉपर नीट बोलता येतं चांगलं, बट इंग्लिश बोलता यायचं फक्त. आणि ते बी असं क्लिअर कट होतं बोलता येत मला. थोडंफार ग्रामर रिलेटेड नॉलेज एकदम चांगलं होतं माझं. 5वी-6वी गेली आणि त्याच्यानंतर ग्रामरचा अजून जास्त अभ्यास करायला लागलो, डीपमध्ये गोष्ट स्टेप बाय स्टेप कन्सेप्च्युअल समजायला लागली. माझ्या वडिलांना आपण विचारायला लागलो इंग्लिश ग्रामरचं कसं करायचं, काय अभ्यास करायचं, ते पण मला गायडन्स करायला लागले बरं का. त्याच्यानंतर मग स्टोरी सुरू झाली माझी आधी. आणि 8वीला असताना एक बुकचा सेट घेतला होता मी खरं म्हटलं, यू कॅन स्पीक इटचा. एक बुकचा एक सेट घेतला होता, त्याच्यामध्ये 4 बुक्स आणि 7 ते 8 DVDs होत्या बरं का. आणि त्या बुक्सच्या डेली प्रॅक्टिस करायला लागलो बरं का. डेली 100 वाक्य 200 वाक्य 100 वाक्य 200 वाक्य प्रॅक्टिस करायला लागलो बरं का. असं करत करत माझं इंग्लिश इम्प्रूव्ह केलं मी. प्रोनाऊन्सिएशनचा माझा खूप विषय होता बरं का. मला विषय होता म्हणजे प्रोनाऊन्सिएशन नीट करता येत नव्हतं मला. आणि इंग्लिशमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होता मला. मराठी, हिंदी तर अजूनपर्यंत क्लिअर बोलतो मी, बट तेवढे टिपिकल शब्द असतात मराठी मला ती प्रॉपर अजून पण बोलता येते बरं का. बट इंग्लिशमध्ये कसं माहिती का, इंग्लिशमध्ये पूर्णपणे बोलायची सवय लावून गेली. इंग्लिशमध्ये असं मला फरक पडत नाही आता. इंग्लिशमध्ये मी चांगला फ्लुएंटली बोलू शकतो, इंग्लिशमध्ये कोणाशी आर्ग्यू पण करू शकतो, इंग्लिशमध्ये जोक वगैरे असेल काही गोष्टी असेल ते सांगू शकतो. माझ्या बाबतीत काही गोष्टी घडल्या असतील त्या पण मी गोष्टी इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करू शकतो. आता मला इंग्लिशचा प्रॉब्लेम वाटत नाही. प्रॉब्लेम आधी वाटायची, भीती अशी वाटायची आधी प्रोनाऊन्सिएशनची, की जी मी गोष्ट बोलणार आहे ती समोरच्या व्यक्तीला कळेल का नाही कळत फक्त. याच्यामुळे मी जास्त करून शाय होतो एकदम जास्त, म्हणजे लाज वाटायची मला. म्हणजे असं समजा समोर 10 लोक बसले असतील ना, त्याच्यासमोर मला बोलताना लाज वाटायची खरं म्हटलं तर. ती लाज हे करायसाठी ठरवून घेतलं आता कसं आपण ट्राय करू, फेक इट अंटिल यू मेक इट. मी ट्राय करायला लागलो की जसं जसं मला लोकांपुढे बोलायचं आहे ना, मला जे वाटायचं मी ते एकदम कामली एकदम शांतपणे लोकांशी बोलायला ट्राय करायला लागलो. त्याच्याने काय लागलं, माझी हळूहळू ती भीती दूर होत गेली, की हां आता आपली भीती दूर होती बाबा, आपण लोकांपुढे बोलू शकतो वगैरे असं. आणि मेनली जसं जसं इंग्रजी विषयाचा अभ्यास करत गेलो ना, इंग्लिशमधले नवीन नवीन पुस्तकं वाचले, खूप सारे पुस्तकं वाचले इंग्लिशमधले. त्याच्यामध्ये इंग्लिश वेगळ्याचं नॉलेज वेगळं वाचलं, इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस करायला लागलो बोलायची. आणि हां, सगळ्यात जास्त इम्पॅक्ट सुरू केला तो माझ्या आयुष्यामध्ये तो म्हणजे इंग्लिशच्या मूवीज वगैरे. नेटफ्लिक्सचं मी हे घेतलं होतं बरं का, मंथली प्लॅन घेतला होता सबस्क्रिप्शनचा. डेली मंथली माझं हे ऑटोपे असतं माझं. त्याच्यामध्ये ना डेली मी इंग्लिशच्या मूवीज म्हणा, जे कोरियन वेब सिरीज असतात ना, वेब सिरीज म्हणा, मूवीज म्हणा, त्या डेली इंग्लिशमध्ये डब करून डेली एक मूवी बघायची. आणि वेब सिरीज असेल वेब सिरीजचा डेली 2-3 एपिसोड बघायचे 2-3 तासाचे. त्याच्याने काय खाली कॅप्शन वाचायचं आणि त्याच्याने ते जे वाक्य असतात नवीन वाक्य असे ते वाक्य बोलायचा प्रयत्न करायचा. आता कधी कधी काय होतं, कधी कधी मी फास्ट बोलतो मान्य गोष्ट मला, बट ते माझं फास्ट बोलणं समोरच्या व्यक्तीला कळतंय बरोबर आता. बट आधी कसं व्हायचं, मी फक्त फास्ट बोलतोय ते समोरच्या व्यक्तीला कळत नव्हतं. आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा रोल प्ले केला तो म्हणजे मूवीज आणि वेब सिरीज खरं म्हटलं तर, की ज्या इंग्लिश मूवीज हां त्याच्यानंतर यूट्यूबवर मी खूप सारे असे स्पीच बघायचं. इंग्लिशमध्ये असे खूप सारे स्पीच बघायचं, स्पीचने मला इम्प्रूव्हमेंट व्हायची माझ्या बोलण्यामध्ये म्हणा आणि ते ऐकण्यामध्ये. असं म्हटलं जातं की इंग्लिश हे करायचं असं प्रॅक्टिस त्याची फक्त 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे डेली प्रॅक्टिस करणं, दुसरी गोष्ट म्हणजे लिसनिंग स्किल्स तुमची एकदम प्रॉपर ठेवणं, ऐकणं गोष्टी एकदम प्रॉपर ठेवणं, त्याच्यानंतर बोलणं आणि प्रॅक्टिस करणं, डेली गोष्टी हे करणं. डेली मी 100-200 वाक्य डेली प्रॅक्टिस करायचं. आणि त्या प्रॅक्टिसमुळे काय व्हायचं माहिती का, मला जी गोष्ट अशी अवघड वाटत नव्हती कुठली, ॲट द एज ऑफ 20 माझं इंग्लिश खूप छान आहे खरं म्हटलं तर. मी स्वतः पण खरं स्वतःला ॲप्रिशिएट करतो खरं म्हटलं तर. माझं इंग्लिश एकदम फ्लुएंट पे आणि इंग्लिश एकदम छान पे माझं. आणि मला असं वाटतं की आणि आत्तापर्यंत मला असं वाटतं की जे लोकांनी आत्तापर्यंतचे वय 60-70-80 वय आहे लोकांची, ज्यांचं इंग्लिश वन ऑफ द बेस्ट आहे, म्हणजे समजा एखादी व्यक्ती 60-70 वर्षाची, त्या व्यक्तीचं इंग्लिश एकदम फ्लुएंट होतं. माझं इंग्लिश त्या व्यक्तीपेक्षा चांगलं राहावं माझी अशी इच्छा आहे. आणि त्यासाठी मी डेली प्रयत्न करतो, डेली पुस्तकं वाचतो, डेली इंग्लिशची बुक्स असतो, डेली माझ्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहतो काहीतरी. त्याच्याने काय होतं माहिती का, त्याच्याने आपल्यामध्ये ना इम्प्रूव्हमेंट होतेच. डेली माझी प्रोनाऊन्सिएशन प्रॅक्टिस होती, डेली माझा कॅमेरासमोर यायचं, जी भीती आहे ती भीती पूर्णपणे नाहीशी होऊन जाते. मला आता बिलकुल असं वाटत नाही बरं का, समोरची व्यक्ती कोण माझ्याशी काय बोलते काय माझ्याशी काही फरक पडत नाही. मला असं वाटतं की जे मला वाटतं मी त्या गोष्टी ओपनली बोलल्या पाहिजे. आता इंग्लिश या माझ्या सब्जेक्टने माझ्या आयुष्यात खूप मोठा रोल प्ले केला खरं म्हटलं तर. माझ्या जॉबच्यासाठी म्हणा, माझ्या करिअरच्या उद्दृष्टी म्हणा, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये
की जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा एक गोष्ट मी शॉर्टला रिअलाईज केली बरं का, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी मराठी किंवा हिंदीमध्ये बोलताना यार, जेवढं रिस्पेक्ट पाहिजे तुम्हाला तेवढा वेळ मिळत नाही बरं का. पण त्याच वेळेस जर तुम्ही असं यूज केलं ना, इंग्लिश लँग्वेज यूज करा फक्त यार, मी तर म्हणतो. चुकीचं काय ना बोला, मी तर म्हणतो. जे अपकमिंग असे फ्रेशर असतील ना, जे अपकमिंग ऑडियन्स असेल ना, जे लोकांना असं इंग्लिश वगैरेच्या खूप प्रॉब्लेम असतील, प्रोनाऊन्सिएशन म्हणा, फास्ट टॉकिंग म्हणा किंवा फास्ट बोलणं असं माझ्यासारखं एवढं बोलणं असेल, त्यांनी काय करायला त्याच्यावर एकच उपाय येतं, डेली स्वतःमध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट करायला जायची. आता मला सुद्धा असं इंग्लिश म्हणजे व्हिडिओ तयार करायला आवडत नव्हतं बरं खरं म्हटलं. म्हणजे समोर कसं बोलायचं कॅमेरापुढे आधी येत नव्हतं. मी म्हटलं आधी खूप सारे रील्स टाकायचो, खूप सारे व्हिडिओज तयार करायचो बरं का. आधी फक्त 2-3 मिनिटाची, 1 मिनिटाची की 30 सेकंडची रील्स तयार करायचो, कारण कॅमेरासमोर बोलायला मी घाबरायचो बरं का. पण आत्ता कसं आहे, ते घाबरणं पूर्णपणे माझं नाहीच होऊन गेले. मग अशी फरक पडत नाही आता. कॅमेरापुढे काय बोलायचं खरं म्हटलं, तोच माझा विषय. इंग्लिश विषयाला कसं परफेक्ट केलं पाहिजे बघ तेच. त्याच्यानंतर खूप सारे शब्दार्थ पाठ करायचं बरं का. शब्दार्थ खूप पाठ करायचं. आणि आमचे एक सर होते जे 8वी 9वीला, ते शब्दार्थ खूप लर्न करून घ्यायचे आमच्याकडून. त्याच्या स्पेलिंग टेस्ट पण घ्यायची खूप सारी. ते झाल्यानंतर डेली 2 ते 3 म्हणजे 5वी 6वी 7वीपासून ते पुस्तकांचं हे लावून घ्या. इंग्लिशचा खूप सारा नाद लावून घ्या तुम्हाला. ग्रामर रिलेटेड नॉलेज गोळा करणं, इनडायरेक्ट स्पीच म्हणा, हे म्हणा ते म्हणा, प्रत्येक गोष्ट अशी ना शिकायची उत्सुकता होती. समजा मला वाटायचं, मी पहिले बघायचं हा सब्जेक्ट माझा इंग्लिश ओके. त्या सब्जेक्टमध्ये एखादा नवीन टॉपिक आला, रेटॉरिकल क्वेश्चन हा नवीन टॉपिक आला, इनडायरेक्ट स्पीच हा नवीन टॉपिक आला, त्या क्वेश्चन ते समजा एका टॉपिक मला समजत नाही ना, तो टॉपिक समजून घ्यायचा प्रयत्न करतो. हा टॉपिक मला समजत नाही, मी या टॉपिकमध्ये अजून 10 क्वेश्चन, अजून 15 क्वेश्चन, अजून 20 25 60 70 क्वेश्चन प्रॅक्टिस करणार. पण हा टॉपिक पूर्ण पण मी समजून घेणार. मला काय त्याच्यामध्ये असं पॅशन, माझ्यामध्ये असं इंटरेस्ट होता पूर्णपणे, हॉबी क्रिएट होऊन गेली माझ्यामध्ये. इंग्लिश फक्त बोलणं नाही, इंग्लिश माझं बोलणंच नाही, इंग्लिश माझं वाचणं, इंग्लिश रीड करणं, इंग्लिश माझं ऐकणं, या गोष्टी माझी एक हॉबी, माझं पॅशन होऊन गेलं खरं म्हटलं तर. आणि इंग्रजीविषयी मी तर म्हणतो, येते 5 ते 10 वर्षामध्ये ज्या व्यक्तीला इंग्लिश बोलता येतं, ती व्यक्ती खरं सांगतो जगावर राज्य करणार. The person who can talk in English very fluently, that person is going to rule on this world. मला एवढंच वाटतं फक्त. आणि मला एक गोष्टीचा आनंद आहे बरं का, कधी माझं ना मराठी ठीक आहे, मान्य करतो मराठी हिंदी एवढं प्रॉपर नाही, बट इंग्लिशच्या बाबतीमध्ये यार ना, मला असं वाटतं इंग्लिशच्या बाबतीमध्ये कोणीच पुढं नसावं. जर मी एखादं माझ्याबरोबर समजा 50 लोक असतील, 50 ते 100 लोक असतील ना, किंवा 1000 लोक असतील, त्या सगळ्या लोकांमध्ये माझं इंग्लिश, ते लोकांचं भले वय किती असो, आयदर 60, 70, 80 or 90 or 100, किती बी वय असो लोकांचं, ते लोक कोणी बी असो, त्यांची किती बी क्वालिफिकेशन असो, किती चांगली डिग्री असो, बट वन ऑफ द बेस्ट इंग्लिश फक्त माझाच असला पाहिजे. आणि त्याच्यावर मी डेली काम करणार आहे. की एक 21 किंवा 22 वर्षात, 21 किंवा 22 वर्षाचा एक मुलगा येतो आणि जो सगळ्यांना टफ फाईट देतो ना, याच्यामध्ये खरी मजा आहे खरं म्हटलं तर. याच्यामध्ये मजा नाही बरं का, की त्यांचं पण वय 60-70 आहे, माझा बी वय 60-70 आहे, याच्यामध्ये मी त्यांना इंग्लिशमध्ये आम्ही दोघं एकमेकांना फाईट देतो नाही. ॲट द एज ऑफ 21-22 तुम्ही यू आर फायटिंग विथ द 60-year-old पर्सन, दॅट्स इम्पॉर्टंट. आणि मला तेच करायचं आहे. मला असं वाटतं प्रत्येक ठिकाणी की मीच एक नंबर असावं, आणि इंग्लिशच्या बाबतीमध्ये तर मीच एक नंबर असावं. मला हे चालणारच नाही. मला पण इगो इश्यूज खरं म्हटलं तर मला असं वाटतं की समजा पुढे इंग्लिश बोलायचं आहे ना, त्याच्यावर मी एक नंबर असला पाहिजे. व्हॉट एव्हर इट मे बी, आय डोंट केअर. माझं इगो पूर्णपणे माझं हे झालं पाहिजे. आणि माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत गोष्टी एक्सप्लेन केल्या, म्हणजे लर्न केल्या, म्हणजे एक्सपिरियन्स केल्या, सॉरी, की जे समोरची व्यक्ती कोणी बी असेल, काही असेल, मी तर बी इंग्लिश बोलणार म्हणजे बोलणार. चुकीचं काय मी बोलणार म्हणजे बोलणार. म्हणजे मी काय होणार, माझ्यामध्ये ट्रस्ट बिल्डअप होणार आहे, माझ्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप होणार आहे, माझ्यामध्ये प्रत्येक गोष्ट बिल्डअप होणार आहे. मी तर म्हणतो अशा गोष्टी ज्याच्यामुळे मी हार मानणार नाही. आणि मला ती गोष्ट लहानपणापासून सवय लागली यार, किती काय मी ना हारच मानत नाही. ती मकडीची स्टोरी ऐकली असेल, म्हणजे एक लहानपणी इंग्लिशमध्ये एक पोएम होती आम्हाला, ट्राय अगेन नावाची. ट्राय अगेन म्हणजे ती मकडी असं वाटतं, मकडी काहीतरी एक किडा असतो जो प्रत्येक भिंतीवरून खाली पडतो, वरती जातो खाली पडतो, वरती जातो खाली पडतो, असं तर सुरूच असतं. आणि मला असं वाटतं मी सुद्धा त्यासारखाच एक प्रकार. मला अशा आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम्स आले, किती इंग्लिश बोलताना किंवा मला प्रोनाऊन्सिएशन करताना किती प्रॉब्लेम्स आले ना, मी हार मानणार नाही. इंग्लिश हा विषय एंड ऑफ द स्टोरी माझा आहे, आणि त्या विषयाच्या बाबतीमध्ये मी खूप सिरियस मोडमध्ये आधीपासून. इंग्लिश ग्रामर रिलेटेड प्रत्येक नॉलेज गोळा करणार. इंग्लिशमध्ये ॲट द एज ऑफ 20 to 23 पर्यंत ना माझं इंग्लिश वन ऑफ द इंग्लिश तयार करणार मी, ज्याच्यामुळेच माझ्या आयुष्यात प्रगती करणार आहे. आणि इंग्लिशच्या बाबतीमध्ये ना कोणी मला ना असं क्रॉस नाही केलं पाहिजे होतं, माझी एवढीच इच्छा आहे. कारण इंग्लिश इज माय सब्जेक्ट अँड दॅट्स फायनल. आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय, इंग्लिशमध्ये डेली थोड्या वेळ इन्व्हेस्ट करणं, डेली 2 तास 3 तास वेब सिरीज मूवीज बघणं, ते बी इंग्लिशमध्ये डब केले बरं का, नेटफ्लिक्सवर अवेलेबल असतं, हॉटस्टारवर पण असतं बघ, त्या बघणं. डेली इंग्लिशचे बुक्स रीड करणं. आणि मोस्टली माझा वेळ ना वेब सिरीज म्हणा, मूवीज म्हणा, याच्यामध्ये जातो बरं जास्त पडलं. त्याच्याने काय होतं, त्याच्यामध्ये मला नवीन गोष्टी शिकायला पण मिळतात,
आणि खूपशी कॅप्शन ती वाचल्यानंतर मला नवीन नवीन शब्द कळतात, खूपशा गोष्टी मला नवीन कळतात. पण प्रत्येकाला सांगण्याचं राहील, जास्त करून हिअरिंग, लिस्निंग आणि टॉकिंगची सवय लावा. जोपर्यंत तोंडाला सवय लागत नाही तोपर्यंत गोष्टी चेंज होणारच नाही. ते की माझं बोलणं, माझं इंग्लिश, माझं मराठी पूर्णपणे मी इम्प्रूव्ह याच गोष्टी केले. आणि इंग्लिश तर मेनली याच्यात इम्प्रूव्ह केले मी, की डेली टॉकिंगची सवय, डेली बोलायची सवय असते तर तुम्ही तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करणार आहे. ठीक आहे. आणि हा होता माझ्या इंग्लिश वर्सेस शुभम बर्टेचा व्हिडिओ. ज्याच्यामध्ये जिंकणार कोण आहे? ज्याच्यामध्ये जिंकणार हा फक्त शुभम बर्टे, तो म्हणजे मी. ठीक आहे. धन्यवाद.